एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आजची स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही अशा स्टोऱ्या तुम्ही सोशल मीडियावर ऐकलेल्या असेल त्यापैकी ही एक वेगळी स्टोरी आहे. तर बायंगीविषयी तुम्ही ऐकलेलंच असेल. तर आजची स्टोरी बायंगीवर आहे आणि ही स्टोरी एका मित्रासंगती घडलेली स्टोरी आहे. तर काय होतं आहे की त्यांचा छोटा मोठा धंदा होता. एक धंदा त्याने सुरुवात केली, पण तो काही सक्सेस झाला नाही. तो बंद केला, दुसरा चालू केला. दुसऱ्याला पण तसंच प्रॉब्लेम यायला लागला. तर त्याने एक जणाने त्याला बायंगीविषयी माहिती सांगितली की बायंगी आण आणि बायंगी आणल्यानंतर तुला चांगलंच धंद्यामध्ये तुला प्रगती मिळेल, असं तसं सांगितलं आणि त्या व्यक्तीने जाऊन बायंगी आणली. आता बायंगीचे पण नियम आहे की बायंगी जेव्हा घरी आणली तर देवपूजा वगैरे बंद करायला लागते आणि तिला एकदा घरात आणली का ते हलवता येत नाही. बायंगी बघायला गेलं ते एक नारळात करून देतात. तो नारळ हलवायचा नसतो. पण त्याच्या घरी त्यांचे जे आईवडील होते ते काय ऐकत नव्हते आणि ह्याने सुद्धा त्यांना सांगितलं नव्हतं की मी असा प्रकार केलेला आहे, बायंगी आणलेली आहे. आणि त्याचे आईवडील सतत पूजा करायचे. तर बायंगीचा इफेक्ट उलटा होऊ लागला. उलटा अजून तो कर्जत जाऊ लागला. मग त्याने काय केलं, बायंगी घेतली आणि त्यांच्या शेतामध्ये एक जुनं घर होतं, तिथं घेऊन गेला. तिथे घेऊन गेल्यानंतर हळूहळू थोडीफार प्रगती होऊ लागली त्यांची. पण ह्या पिरियडमध्ये त्याचे आईवडील वारले. पहिले वडील वारले, नंतर आई वारली. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या, पण त्याला असं हे वाटलं नाही की माझे आईवडील गेलेत तर मी एक अटॅचमेंट असते तशी काहीच नव्हती राहिली बायंगीला जेव्हापासून आणली तेव्हापासून. आणि तो पैसे तर कमवत होता, व्यवस्थित सगळं चालू होतं. पण हळूहळू त्याचा जो स्वभाव होता तो चिडचिड होऊ लागला. लोकांसंगती भांडणं करणे आणि ते सगळं प्रकरण वाढायला लागले. आणि व्यवस्थित जेवण नाही जेवायचा ह्या टेन्शनमुळं तो स्वतः कन्फ्यूज होता की माझ्या संगती काय होते. आणि पैसा पाणी सगळं व्यवस्थित चाललेलं सगळं, पण कुठं ना कुठं त्याला काहीतरी वेगळंच फील व्हायला लागलं आणि एक दिवशी तोच ऑफ होऊन गेला. त्यानंतर ते जे गावचे लोक होते त्यांनी त्याचे जे काही विधी वगैरे केली, दशकिरा वगैरे झाली. गावचे लोक येतात घरात आणि ते चेक वगैरे करतात, तर तिथं त्यांना बायंगी भेटते. तर तेव्हा ते समजले की हे सगळं जे त्यांच्या घराचं उद्ध्वस्त झालेलं आहे हे फक्त बायंगीमुळे झालेलं आहे. तर आजची ही स्टोरी अशा प्रकारे होते. तुम्हाला कशी वाटली?